आर्थिक गैरव्यवहाराच्या खटल्यामध्ये देखील जामीन हा नियम आहे, तर तुरुंगवास अपवाद। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा आहे। अरविंद केजरीवालांच्या जामिनाच्या आशा यानंतर पल्लवित झालेल्या आहेत। खरं तर महत्त्वाची ही बातमी, अरविंद केजरीवालांच्या जामिनाच्या आशा पल्लवित झाल्यानंतर आता दोषी ठरवण्यापूर्वीच एखाद्याला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं म्हणजे सुनावणीशिवाय शिक्षा ठोठावण्याचा हा प्रकार आहे, हे सुद्धा आता समोर येत आहे। त्यामुळे याला परवानगी देता येणार नाही असं खरं तर निरीक्षण सुप्रीम कोर्टानं काल नोंदवलेलं होतं। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्ती आला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केलेली आहे। सरकार ईडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमकवून लोकांना जे गुन्हेगारी नाहीत त्यांनाही जेलमध्ये टाकते आणि त्यामुळे काल माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने ईडी आणि सरकारला फटकारलं ते आपण पाहिलेलं आहे। ज्यांनी पाप केलं त्यांनी भरावं अशा पद्धतीचं भाजप म्हणायचं। आता तर खरं भाजपनीच पाप केलेलं आहे। ईडीचा आणि सीबीआयचा गैरव्यवहार केलेला, त्यांचा गैरउपयोग केलेला आहे आणि म्हणून आता हे जे पाप आहे आता भाजपनी भोगावं असंच तो काल सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।